स्थापकाय च धर्मस्य सर्वधर्मस्वरूपिणे अवतारवरिष्ठाय रामकृष्णाय ते नमः। जननीं शारदां देवीं रामकृष्णं जगद्गुरुं पादपद्मे तयो श्रित्वा प्रणमामि मुहुर्मुहुः। नमः श्रीयतिराजाय विवेकानन्दसूरये सच्चित्सुखस्वरूपाय स्वामिने तापहारिणे वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं नमस्कार. आपल्या सर्वांचं पुनश्च एकदा मनपूर्वक स्वागत या व्हर्च्युअल वर्गामध्ये. आज सोमवार आणि ठरल्याप्रमाणे आपण भगवद्गीतेवर चर्चा करणार आहोत. अध्याय 2 आणि श्लोक 70. मागच्या श्लोकामध्ये आपण बघितलं होतं, या निशा सर्वभूतानां तस्यां जागर्ति संयमी यस्यां जागृती भूतानी सा निशा पश्यतो मुनेः. साधारण लोक ज्यांना देवाशी काही घेणं देणं नसतं, त्यांच्याकरता ईश्वरीय प्रसंग, साधना, सेवा हे सगळं कसं आहे, निशा, रात्रीसारखं आहे. आणि तेच जे संयमी आहेत, जे साधक आहेत, त्यांच्याकरता अध्यात्म, साधना, सेवा, शास्त्रपठण हे सगळं कसं आहे, या सगळ्या गोष्टींकरता ते तत्पर असतात, आग्रही असतात. म्हणजे त्यांच्याकरता तो दिवस असतो. पण जे विषयी लोक, त्यांच्याकरता ती रात्री, त्याच्याशी काही घेणं देणं नाही आहे. नंतर यस्याम जागृती भूतानी, म्हणजेच विषय संग्रह करण्याकरता, विषयांचं भोग घेण्याकरता साधारण विषयी लोक ते कसे असतात, उत्सुक असतात, लालायित असतात. त्यांच्याकरता तो दिवस असतो, विषय भोग, विषय संग्रह. पण याच विषय भोग आणि विषय संग्रहाच्या संदर्भामध्ये जे मुनी लोक, आत्मसाक्षात्कारी लोक, ते कसे असतात, संपूर्णपणे उदासीन. म्हणजे त्यांच्याकरता विषय किंवा विषय संग्रह किंवा विषय भोग हे पूर्णपणे त्याचा त्याग केलेला असतो. म्हणजे त्यांच्याकरता विषय हा विषय रात्रीसारखा असतो. मागच्या वर्गामध्ये याचं आपण बरंच सखोल अध्ययन केलं होतं, आपल्याला स्मरणात नक्की असेलच. आज आपण 70वा श्लोक त्याचा प्रारंभ करूया. या श्लोकामध्ये सुद्धा पहा, पुढचे 3 श्लोक शांतीच्या संदर्भात आहे. शांती म्हणजे कोणती शांती? शांती आपल्या जीवनामध्ये सुद्धा येते, बरं नाही असं नाही. पण आपली शांती कशी असते, ती फार तात्पुरती असते, अतिशय तात्पुरती असते. पण जे ब्रह्मज्ञानी असतात त्यांच्या जीवनामध्ये जी शांती असते ती त्यांचं आत्मसाक्षात्कार झाल्यामुळे किंवा ते स्वतःमध्ये स्थित असल्याने, त्यांना सत असत याची जाण झाल्याने, आपण काय आहे की असत गोष्टींशी निगडीत आहोत. असत म्हणजे या शरीराशी, याला सत्य मानून जगत आहोत. प्रयत्नात आहोत आपण की या शरीराला सोडून आपला जे खरंच स्वरूप आहे, आत्मतत्व, त्याच्यामध्ये स्थिर राहण्याचं, पण आपल्याला यश मिळालेलं नाही आहे. आणि त्याच्यामुळे आपल्या जीवनामध्ये एक तात्पुरती शांती येते. आपण एखाद्या मठात जातो, सत्पुरुषांना भेटतो, काही त्यांच्याकडनं ईश्वरी प्रसंग ऐकतो,
जपध्यान ज्या दिवशी चांगलं होतं त्या दिवशी आपल्याला फार बरं वाटत असतं, पण अजून आपलं या असत शरीराशी संबंध गेलेला नसल्यामुळे आपली शांती ही फार तात्पुरती असते. पण जे आत्मसाक्षात्कारी महापुरुष असतात त्यांच्या हे लक्षात आलेलं आहे की हे सर्व संसार, सर्व प्रलोभनं ही सर्व मिथ्या आहेत आणि हे मिथ्या असल्याने ते असत शरीरशी आपला संबंध विच्छेद करतात आणि स्वस्वरूपामध्ये स्थित असल्याने त्यांची शांती ही कायमची असते. तर पुढचे 3 श्लोक आत्मसाक्षात्कारी पुरुष हे कसे जगतात, त्यांची काय ओळख आहे आणि विशेष करून त्यांना ती शांती कशी लाभते याच्या संदर्भात आहे. आपण ते वाचूया. आपूर्यमाणम अचलम प्रतिष्ठम समुद्रमापः प्रविशन्ति यद्वत् तद्वत् कामा यम प्रविशन्ति सर्वे स शांतिमाप्नोति न कामकामी. अतिशय सुंदर श्लोक आहे. आपूर्यमाणम अचलम प्रतिष्ठम समुद्रमापः प्रविशन्ति यद्वत्. यद्वत् आहे तर तद्वत येणारच. तद्वत् कामायम प्रविशन्ति सर्वे स शांतिमाप्नोति न कामकामी. काय याचा अर्थ आहे? याचा अर्थ असा दिलेला आहे, ज्याप्रमाणे निरनिराळ्या नद्यांचे पाणी सर्व बाजूंनी भरलेल्या व स्थिर असलेल्या समुद्रात त्याला विचलित न करताही समावून जाते, त्याचप्रमाणे सर्व भोग ज्या स्थितप्रज्ञ पुरुषामध्ये कोणत्याही प्रकारचा विकार उत्पन्न न करताच समावून जातात, तोच पुरुष परमशांतीला प्राप्त होतो. भोगांची इच्छा करणारा नव्हे. न कामकामी. आता बघा, समुद्र आपण सर्वांनी बघितलेला आहे, नक्कीच. आपण बघतो की त्या समुद्राशी किती नद्या, किती ओढे, छोटे मोठे सगळे जोडलेले असतात आणि सतत, विशेषकर पावसाळ्यामध्ये तर भरभरून नद्या त्या समुद्रामध्ये पाणी ओतत असतात. ओढेसुद्धा वाहून वाहून पाणी ओतत असतात. पण आपण कधी बघितलं का की समुद्राची जी ज्याला म्हणतो की पाण्याची जी सतह आहे ती वाढली आहे. पाणी इतकं सतत हे टाकत आहे, काय म्हणतात त्याला, नद्या आणि ओढे, पण पाण्याची पातळी वाढलेली आहे 2 इंचांनी, 2 फुटांनी वगैरे. असं कधी आपण ऐकतो का? नाही. नद्यांमध्ये तसं होत असतं. डॅमच्या शेजारी ते आपण सर्वजण बघत असतो. आपला डॅम भरला की नाही, खडकवासला. पण समुद्रात कितीही पाणी आलं तरी समुद्राच्या पाण्याची पातळी कधीही वाढत नसते. तसंच जेव्हा पावसाळा नसतो, नद्या आटून जातात, पाणी कमी असतं, ओढे सुकून जातात आणि या नद्या अत्यंत अल्प पाणी त्या समुद्रामध्ये सोडत असतात. आणि एवढंच नव्हे तर उन्हाळ्यामध्ये आपण बघतो किंवा विज्ञान सांगतं आपल्याला की त्या समुद्राचं पाणी, त्याचं बाष्पीकरण होऊन त्याचे ढग तयार होत असतात. म्हणजे किती पाणी त्यातून कमी होत असतं. तर पाणी जरी कमी नद्या टाकत असतील, पाणी जरी त्याचं बाष्पीकरण होत असेल, तरीसुद्धा आपण कधी बघितलं का की समुद्राच्या पाण्याची पातळी कमी झालेली आहे? कधी नाही बघितलं आपण. समुद्राच्या पाण्याची पातळी कमी झालेली आहे हे कधीच आपल्याला असं कधीच म्हणजे वाचलेलं किंवा ऐकावात कधीच आलेलं नाही आहे. हेच उदाहरण देऊन इथे आपल्याला भगवान एक फार वेगळंच सिद्धांत सांगत आहे. काय सांगत आहे? तद्वत् कामायम प्रविशन्ति सर्वे. की जे आत्मसाक्षात्कारी महापुरुष असतात त्यांच्या जीवनामध्ये सुद्धा पहा अनेक प्रकारचे प्रलोभनं येत असतात.
अनेक प्रकारचे सत असत याचा द्वंद्व येत असतो, तरी सुद्धा कोणतीही वासना, कोणतीही कामना नसल्याने, आणि आपण आत्ताच चर्चा केली की या शरीराला, हे शरीर असत आहे याचा बोध त्यांना झालेला असल्याने ते प्रलोभनात त्याच्या बळी पडतच नाही. म्हणजे जसं समुद्राची पातळी वाढत नाही, तसंच आत्मसाक्षात्कारी महापुरुष, स्थितप्रज्ञ महापुरुष कितीही त्याच्यासमोर प्रलोभनं आणलीत किंवा आलीत तरीसुद्धा ते कधीही विचलित होत नसतात. जशी समुद्राची पातळी कधीही बदलत नसते, पावसाळा असो की उन्हाळा असो. आणि याचं सर्वश्रेष्ठ उदाहरण म्हणजे आपले ठाकूरबा स्वामीजी. किती उदाहरणाची पण घेऊन चर्चा केलेली आहे. आणि ज्यांचं या सत, हे शरीर असत आहे आणि आपलं आत्मस्वरूप ते सत आहे, याचा अनुभव ज्यांना झालेला आहे, या जगाची नश्वरता ज्यांच्या लक्षात आलेली आहे, ते कोणत्या प्रकारच्या प्रॉब्लेममध्ये पडणारच कसे? अशक्य आहे. पहा, आपल्या जीवनामध्ये सुद्धा पहा, आपल्याला सन्मान हवा असतो, अपमान आवडत नाही, पैसा हवा असतो, समाज प्रतिष्ठा हवी असते, सत्ता हवी असते. पहा, या सगळ्या गोष्टी या महापुरुषांच्या जीवनामध्ये त्यांना छळायला एका प्रकारे येत असतात, पण ते कोणत्याही प्रकारे विचलित होत नसतात. ठाकूरांच्या जीवनातलंच एक उदाहरण घेऊया. पहा की आपला अपमान झाला की आपण किती विचलित होतो, किती रागे भरतो. राणी रासमणीचे जावई मथुरबाबूचे जावई त्रैलोक्यनाथ, आणि या त्रैलोक्यनाथांना एक छोटीशी मुलगी होती, 2-1 वर्षाची. आधीच्या काळी लग्न लवकर व्हायचे म्हणून ही पिढी आपल्याला जरा आश्चर्य वाटतं की राणी रासमणी, तिचा जावई मथुरबाबू, त्यांचा जावई त्रैलोक्यबाबू आणि त्यांची मुलगी, आणि ती 2 वर्षाची. आता ते एकदा सगळेजण दर्शन करायला येतात दक्षिणेश्वरी, आणि कोणत्या तरी एका झोकामध्ये येऊन हृदय त्या छोट्याशा मुलीची पूजा करतो, तिच्या पायावरती चंदन आणि बेलफूल वाहून. त्यावेळेस त्या काळी अशी एक पद्धत होती की जर एखाद्या उच्चवर्णीयांनी एका निम्नवर्णीय कन्येचं असं पूजन जर केलं तर त्या मुलीचं अमंगल होतं. आणि हृदयरामाने मुलीची पूजा केली आहे हे ऐकून आणि हे बघून त्रैलोक्यनाथ खूप संतापले, आणि माझ्या मुलीचं अमंगल या लोकांनी केलेलं आहे असं बिलकुल, ज्याला म्हणतो की हे असं करणं योग्य नव्हतं, यातून माझ्या मुलीचं अकल्याण होईल ही कल्पना त्यांना सहन होत नाही. आणि ते चिडतात आणि लागलीच तेव्हा ते आदेश देतात की ठाकूर आणि हृदयनाथ या दोघांनी या क्षणी दक्षिणेश्वरचं काली मंदिर सोडलं पाहिजे. त्यांना जिथे जायचं तिथे जावोत, त्यांची काळजी आम्ही आता वाहणार नाही. कारण की तो अपराध तसा घडलेला होता त्यावेळेसच्या समजुतीप्रमाणे. आता केवढा मोठा अपमान आहे हा. ठाकूरांचं काही नाही, आदेश कळल्याबरोबर फक्त आपला गमछा उचलला, बाकी काही घेतलं नाही, खांद्यावर ठेवला आणि निघाले. सुदैवानी त्रैलोक्य बाबू थोडेसे भानावरती आले, ठाकूरांच्या पायी पडले आणि त्यांनी म्हटलं की महाराज क्षमा करा, हे तुम्ही इथून निघून जावं अशी माझी इच्छा नाही आहे. मी रागाच्या भरात तसं बोललो, पण हृदयनाथनी ही जागा सोडली पाहिजे, आपण कृपा करून जाऊ नका. ठाकूर लागलीच, बरं तू असं म्हणतो का, ठीक आहे मग मी इथेच राहतो. आता कल्पना करा की जर ही घटना आपल्याबरोबर घडली असती तर काय झालं असतं. ही घटना आपल्याबरोबर जर घडली असती तर ह्याचं कारण काय आहे की आपण शरीर बोध घेऊन जगत असतो.
आत्मसाक्षात्कारी पुरुष त्यांना हे लक्षात असतं की हे सगळं जग असत आहे, हे शरीरसुद्धा असत आहे, स्वतःच्या स्वरूपामध्ये ते स्थित असतात. सन्मानाची जर गोष्टी करायची तर वेगळ्याने सांगायला नको, ठाकूरांचे लोक किती सन्मान करायचे. माताजी स्वतः म्हणाल्या की आता ते साक्षात ईश्वरच, की लोक ईश्वर समजून त्यांची पूजा करायचे, तरीसुद्धा ठाकूर कधी पण अहंकाराने फुगून कधी नाही गेले. आपले स्वामीजीच बघा ना, शिकागोमध्ये त्यांना न भूतो न भविष्यती, दैव दुर्लभ असा सन्मान त्यांना मिळाला. पण त्या दिवशी रात्री ते झोपतात, झोप येत नाही. कशामुळे? की अमेरिकेमध्ये एवढं वैभव आहे आणि माझ्याकडच्या लहान लहान मुलं औषधाअभावी मृत्युमुखी पडतात. स्त्रियांवरती किती अत्याचार आहे, किती गरिबी आहे, हे सगळं विचार करून ते रडतात. म्हणजे पहा, त्या सन्मानाची काही तुच्छ गोष्ट त्याला टाकून दिलेलं आहे. असा सन्मान जर दुसऱ्या कोणाला मिळाला असता तर त्याला सुद्धा झोप आली नसती, फुगून आकाश 2 बोटं राहिलं असतं. पण स्वामीजी हे आत्मसाक्षात्कारी महापुरुष होते. तर म्हणण्याचा अर्थ काय की तद्वत कामायम प्रविशन्ति सर्वे स शांतिमाप्नोति न कामकामी, की असे आत्मसाक्षात्कारी महापुरुषांच्या जीवनामध्ये अनेक अशा प्रकारचे प्रलोभनं, सत्ता, सुख, समाज प्रतिष्ठा ही सारखी येऊन त्यांना छळत असते. पण त्या सगळ्या गोष्टींचा थोडाही परिणाम या कोणावरतीही होत नसतो. आणि जेव्हा त्या शरीराला ते असत म्हणून त्याचा विच्छेद करतात तर त्यांच्या मनामध्ये जेव्हा कोणत्याही भोग भोगण्याची इच्छा नाही तर शांती ढळण्याचा प्रश्नच कुठे येतो. पहा, शांती हा मनाचा विषय आहे, कोणत्याही बाह्य गोष्टीवरतीही आधारित नसते. आपण लक्षात ठेवलं पाहिजे. बरं, आपण तुमची आणि माझी गोष्टी करत असताना आपण आत्ता विचार करत होतो की आपल्या जीवनामध्ये शांती येते, पण तिचं स्तर म्हणजे ती काही फार अशी खोल असते असल्या भाग नाही. अत्यंत बिलकुल शॅलो ज्याला म्हणतो, वरती असते. आणि कशी असते? तात्पुरती असते. आपण एखाद्या आश्रममध्ये जातो, एखाद्या पहाडावर जातो, एखाद्या खूप खोल जंगलात जातो, तिथे आपल्याला एखादं आश्रम भेटतं, एखादे सत्पुरुष भेटतात आणि आपण किती सुखावतो. का? कारण की आपल्या मनामध्ये असलेल्या सर्व वासना काही काळापुरता त्या शमतात आणि आपल्या आतमध्ये असलेली शांती ती प्रगट होते आणि आपण सुखावतो आणि आपण म्हणतो, केवढी शांती आहे ना इथे. अगदी ही सत्य घटना आहे, सगळ्यांचा अनुभव आहे. पण ती शांती कशी असते? ती तात्पुरती असते, 2 दिवसापुरती. 2 दिवसानंतर आपल्या संस्कारांमध्ये असलेल्या वासना पुन्हा वरती येतात आणि मग ती शांती जी आपल्याला लाभली होती ती नाहीशी होते किंवा ती नकोशी होते. कारण की मन अजून तयार नाही आहे. आपण अशा ठिकाणी गेल्यानंतर आपण काय म्हणतो, आता मला आयुष्यभर इथे राहायला मिळाल्यानंतर फार बरं होईल, असे उद्गार काढतो. पण तो पोरकटपणा असतो, अत्यंत पोरकटपणा असतो. 4 दिवससुद्धा घालवू शकत नाही आपण अशा ठिकाणी. का? कारण की मनाची तयारी नाही आहे. पहा, एक लहान मुलाचं उदाहरण घेऊया आपण. एक लहान मूल घरामध्ये खेळत आहे आणि आई व्यस्त आहे घरकाम करण्यामध्ये. तो मुलगा थोडा पण जर तो काकू करतो तर आई काय करते, त्याच्या पुढे एखादं काहीतरी नवीन ठेवते. पुन्हा तो एक अर्धा तास नवीन खेळण्याशी खेळतो, पुन्हा तो काकू करू लागतो. तर आई काहीतरी त्याला दुसरं अजून काहीतरी देते. जोपर्यंत त्याला नवीन गोष्टी काहीतरी आढळत असतात तोपर्यंत तो रमलेला असतो. पण जसे त्याचे खेळणे जुने होत जातात तो जास्त रमत नाही, मग त्याला आईच पाहिजे. आपलं बिलकुल तसंच आहे.
एखाद्या नवीन ठिकाणी गेल्यावरती आपल्या वासना शमतात, हे सत्य आहे. पण हा विचार कधी करू नये की ही शांती म्हणजे आपल्याला अनंत काळाकरता मिळालेली आहे, जशी शांती एखाद्या आत्मसाक्षात्कारी महापुरुषाला मिळत असते. आणि आत्मसाक्षात्कारी महापुरुषाची ही फार मोठी खूण आहे की अशा महापुरुषांना एखाद्या अत्यंत व्यस्ततम रस्त्यावरती सुद्धा सोडलं, आपण कसे गांगरवून जातो, पण हे महापुरुष लोक त्यांना कुठेही सोडा, त्यांच्या मनशांती ही कधीही ढळणार नाही. आणि लिटरली स्वामीजींच्या जीवनामध्ये हा एक प्रसंग घडून आला होता. तुर्यानंदजी महाराज आणि स्वामीजी हे दोघंही एकदा न्यूयॉर्कला फिरायला निघाले आणि फिरता फिरता ते एका फार उंच इमारतीवरून हे न्यूयॉर्क शहर कसं दिसतं ते बघायला वरती पोहोचले. आणि वरती पोहोचल्यानंतर तिथून ते खालती बघतात तर अनियंत्रित पूर्ण ते ट्रॅफिक, ते लोकांची ती आवाजाही, लोक येतात ते जातात ते, ये जा सुरू आहे, व्यापार सुरू आहे, गोंधळ सुरू आहे. हे सगळं बघितल्यानंतर स्वामीजींना तिथे भाव प्राप्त झाला होता. ते म्हणाले ते काय मायाचा खेळ सुरू आहे बघा, काय मायेचा खेळ सुरू आहे, असं विचार करून त्यांना तो भाव प्राप्त झाला होता. या घटनेचे साक्षी म्हणजे तुर्यानंदजी महाराज होते. त्या गोंधळ बघितल्यानंतर आपलं पण सुद्धा घाबरा उडतो, बापरे. पण ते सुद्धा बघून स्वामीजींना ती परम शांती लाभली होती. म्हणण्याचा अर्थ काय की तद्वत कामायम प्रविशन्ति सर्वे, की जे आत्मसाक्षात्कारी महापुरुष असतात, ज्यांनी आपल्या जीवनामध्ये हे जाणून घेतलेलं आहे की हे शरीर असत आहे आणि माझं मूळ स्वरूप ते सत आहे, त्यांना त्यांची शांती कधीही ढळत नसते. स शांती आपनोती, तेच लोक शांती प्राप्त करतात. न कामकामी, की ज्या लोकांच्या मनामध्ये वासना कामना आहेत अशा लोकांना शांती कधीही मिळत नाही. का? त्यांच्याकरता हे शरीर असत आहे, त्याच्यामध्ये वासना कामना उफाळे घेत असतात, उकळत असतात. त्याच्यामुळे ते भोग मी कसे प्राप्त करू, हे भोगांचा संग्रह कसा करू, यांच्याच मागे त्यांचं मन आणि बुद्धी लागलेली असते. त्याच्यामुळे त्यांना कधीही शांती लाभत नाही. स शांती मापनोती न काम कामी. तर हे आत्मसाक्षात्कारी महापुरुषांचे हे जे एक जे लक्षण हे याच्यामध्ये आता सांगितले गेलेले आहेत. हा श्लोकाचं विवेचन इथे पूर्ण होतं. याचा पुढचा श्लोकसुद्धा याच अर्थाने सांगितले गेले आहे. तो आपण आधी वाचूया, त्याचा अर्थ वाचूया आणि मग पुढे त्याचं विवेचन करूया. 71वा श्लोक. विहाय कामान्यः सर्वान् पुमांश्चरति निःस्पृहः निर्ममो निरहंकारः स शांतिम अधिगच्छति. अधिगच्छति म्हणजे तो अधिकारी आहे. विहाय कामान्यः सर्वान् पुमांश्चरति निःस्पृहः निर्ममो निरहंकारः स शांतिम अधिगच्छति. पुमान म्हणजे काय? पुरुष. विहाय म्हणजे त्याग करणारा. जो पुरुष सर्व कामनांचा त्याग करून ममता, अहंकार आणि इच्छा टाकून राहत असतो त्यालाच शांती मिळते. वरचा जो श्लोक होता तिथे उदाहरण देऊन सांगितलं होतं, तीच गोष्ट जवळपास पुन्हा इथे स्थितप्रज्ञ माणसाच्या संदर्भामध्ये सांगितली आहे. पण इथे काय केल्याने आपल्याला आत्मसाक्षात्कार घडू शकतो, स्थितप्रज्ञ आपण होऊ शकतो, त्याच्या संदर्भात इथे सूचना केलेली आहे. कामना म्हणजे काय हो? आतापर्यंत आपली चर्चेमध्ये आपल्याला कळलं आहे की जिथे कामना वासना आहे तिथे अशांती ही 100% असणारच. अप्राप्य वस्तूची इच्छा. माझ्याकडे मोबाईल नाही आहे, मला मोबाईल पाहिजे, बस त्याला घेऊन गोंधळ सुरू, याला म्हणतात कामना.
पण जे स्थितप्रज्ञ असतात त्यांच्या मनामध्ये कोणत्याही प्रकारची कामना किंवा वासना नसते. पहा, आत्ता आपण गेल्या काही दिवसापासून वर्जनीय आणि अवर्जनीय विषय याच्या संदर्भात आपण चर्चा करत होतो. तर कामना कशाला म्हणतात? वर्जनीय गोष्टींकरता इच्छा ठेवणे म्हणजे कामना, वर्जनीय. आणि अवर्जनीय गोष्ट म्हणजे काय? पहा, जरी स्थितप्रज्ञ मनुष्य असेल, आत्मसाक्षात्कारी महापुरुष असेल, तरी उदरनिर्वाह तर प्रत्येकाला करायचा आहे. आणि त्या उदरनिर्वाहाकरता काही अवर्जनीय गोष्टींमध्ये किंवा गोष्टींचा उपभोग घ्यावा लागतो, विशेष करून अन्न. तर पहा, साधारण लोकांमध्ये आणि स्थितप्रज्ञ महापुरुषांमध्ये काय अंतर असतो? तर आधी मी श्लोक पुन्हा एकदा वाचतो बरं. विहाय कामान्यः सर्वान् पुमांश्चरति निस्पृहः निर्ममो निरहंकारः स शांतीम अधिगच्छति. इथे दोन शब्दांचा वापर केलेला आहे बघा, कामान आणि निस्पृहः. पहा, कामान विहाय कामान्यः सर्वान् पुमांश्चरति निस्पृहः म्हणजेच काय? आधी आपण चर्चा करूया अतिसामान्य माणसांची, ज्यांना देवाशी काही घेणं देणं नाही आहे. त्यांच्या जीवनामध्ये कामना वासना पण असतात आणि ते निस्पृह सुद्धा होऊ शकत नाही. निस्पृह म्हणजे काय? निस्पृह म्हणजे की जे अवर्जनीय विषय आहेत त्यांच्या प्रती काही वासना असणे, ज्या अवर्जनीय गोष्टी आहे. आता मी 3 कॅटेगरी करतो. एक साधारण जीव, एक तुम्ही आणि मी, आणि एक आत्मसाक्षात्कारी महापुरुष. तर जे साधारण जीव असतात त्यांच्या जीवनामध्ये ते कामनासुद्धा सोडत नाही आणि ते निस्पृहसुद्धा होत नाही. सगळं आणा आणा आणा, पाहिजे पाहिजे पाहिजे. पण जे संयमी असतात, जे आपल्या जीवनामध्ये आत्मसाक्षात्कार करता प्रयत्न करत आहेत, त्यांच्या जीवनामध्ये काय असतं की वर्जनीय आनंद तिथे टाकतात, त्यांच्याकडे बघत सुद्धा नाही. पण उदरनिर्वाहाकरता, जीवननिर्वाहाकरता काही गोष्टींमध्ये ते रमत असतात. रमत असतात हे शब्द थोडा ठीक नाही आहे, पण ठीक आहे, ते त्यांचा आपल्या जीवनामध्ये व्यवहार करत असतात, कारण की शरीर टिकवायचं आहे. हे तर झालं साधारण साधकांची गोष्ट. पण जे आत्मसाक्षात्कारी महापुरुष असतात त्यांच्या जीवनात काय? वर्जनीय कामना वासना तर केव्हाच टाकलेल्या आहे आणि अवर्जनीय गोष्टींकरता जी स्पृहा असते ती सुद्धा टाकून दिलेली आहे. मिळालं तर ठीक, नाही मिळालं तरी ठीक. अरे, माझी आई तर आहे, जगदंबा तर आहे, भवतारिणी तर आहे माझं रक्षण करणारी. ठाकूरांचा काय भाव होता? स्थितप्रज्ञ माणसाच्या जीवनामध्ये ते निस्पृह असतात, म्हणजे अवर्जनीय गोष्टींकरता सुद्धा ते काळजी करत नसतात. त्यांची सगळी आवश्यकता ही ईश्वर स्वतः पूर्ण करत असतो. योगक्षेमम वहाम्यहम, लक्षात घ्या. पण अजून आपली तितकी शरणागती नसते, म्हणून आपल्या मनामध्ये अवर्जनीय गोष्टींकरता एक स्पृहा असते. हे स्वीकार करण्याशिवाय पर्याय नाही आहे आपल्याला. आणि पर्याय म्हणण्यापेक्षा जे सत्य आहे ते स्वीकार केलंच पाहिजे. जेव्हा आपल्या जीवनामध्ये या असत शरीरप्रती आपली आसक्ती नेहमीशी जाईल आणि आपल्या जीवनामध्ये सतमध्ये आपण जेव्हा स्थित होऊ, तेव्हा आपण सुद्धा या स्पृहाची काळजीच करणार नाही, आपण सुद्धा निस्पृह होऊन जाऊ. मागच्या व्याख्यानमध्ये आपण भगवान श्रीरामकृष्णांचा एक फार बोलका उदाहरण घेतलं होतं, बडीशेपचं. लक्षात असेल. पहा, ते बिलकुल परफेक्ट उदाहरण आहे निस्पृहचं. म्हणजे एवढीशी सुद्धा स्पृहा मनामध्ये नसली पाहिजे आणि
ही घटना कोणी सांगितली माहिती आहे? माताजींनी स्वतः याचा घटनेचं नरेशन दिलेलं आहे. फक्त माताजींनी एवढं ऐकलं की आई काय म्हणते, मी स्वतःला गंगेमध्ये माझं विसर्जन करून देऊ? बरं बरं बरं, मी चूक केली का? निघाले ठाकूर. अशीच अजून एक घटना स्मरणात येत आहे. त्या दिवशी आपण अफूची पण अशीच घटना बघितली होती. आज अजून थोडीशी एक घटना बघण्याचा प्रयत्न करूया. त्यातून लक्षात येईल. पहा, हे सारखे सारखे उदाहरण तुमच्यापुढे मांडण्याचा उद्दिष्ट काय? तुमच्यापुढे म्हणजे मी स्वतःसुद्धा ते वाचनाने ऐकत असतो की हा आपला आदर्श आहे, तिथपर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे. दक्षिणेश्वरी राहत असताना एकदा एक डॉक्टर, म्हणजे ठाकूरांना अजून म्हणजे तो कॅन्सर वगैरे सुरू झालेला नाही आहे, बऱ्याच आधीची गोष्ट आहे. महेंद्र पाल नावांचे एक डॉक्टर, काही ठाकूरांना काही थोडंफार पोटदुखी वगैरे काही झालं तर येऊन त्यांना काहीतरी औषध देऊन जायचे. आणि त्या ठाकूरांचे ते सुद्धा एक निस्सीम भक्त होते. एके दिवशी या सिंथीमध्ये राहणारे, सिंथी म्हणजे एक जागा आहे कलकत्त्यामधली, ते महेंद्र पाल एके दिवशी ठाकूरांना भेटायला येतात आणि जाताना ठाकूरांच्या न कळत रामलाल दादांना 5 रुपये देतात. कशा करता? ठाकूरांच्या सेवेमध्ये हे खर्च होऊ देत. ठाकूरांना हे माहीत नाही आहे. दिवस व्यवस्थित जातो. रात्री ठाकूर झोपतात. शेजारीच रामलाल दादा सुद्धा आहेत. ठाकूरांना झोप लागते नाही लागत तेवढ्यात त्यांना असं अक्षरशः अनुभवात येतो की त्यांच्या छातीवर एक मांजर बसलेली आहे आणि आपल्या नखानी त्यांच्या छातीवरती अशी ओरबडती जोराजोराने. खडबडून जागे होतात. लागलीच रामलाल दादाला म्हणतात की तू आज काय केलं सांग माझ्या नावाने, तू काहीतरी गडबड केली आहे, नाही तर मला असं का होऊन राहिलं आहे. आता रामलाल दादाला काही कळत ना की मी काय केलं आहे असं. आज कोण कोण आलं होतं आठवतात, म्हणजे कोणी काही दिलं का? हो, रामलाल दादा म्हटलं आज ते जे महेंद्र पाल आले होते डॉक्टर, त्यांनी तुमच्या सेवेकरता त्यांनी 5 रुपये दिलेत. अच्छा, पण ते माझ्याकरता दिलेत की तुझ्या काकीकरता दिलेले आहेत? नाही म्हणे, तुमच्या सेवेकरता दिलेले आहेत. म्हणजे उद्या सकाळी जाऊन ते परत करायचे, हे बिलकुल ठेवायचे नाही, बिलकुल ठेवायचे नाही. सक्त ताकीद देतात. रामलाल दादा त्यांना आश्वासन देतात की सकाळ झाली की पहिलं काम मी तेच करणार, आत्ता थोडं शांतपणे झोपा. तेव्हा कुठे ठाकूरांना ते थोडे शांत होतात आणि काय त्यांची एक दीड तासाची झोप असायची पूर्ण रात्रमध्ये, तर ते विश्रांती घेतात. म्हणण्याचा अर्थ काय की पहा, इतक्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये सुद्धा निस्पृह याला म्हणतात, स्पृहा नाही. नंतर ठाकूर म्हणतात की मी विचार केला होता की त्या दूधवाल्याचं देणं बाकी आहे, यातून पैसे दिले तर बरं झालं असतं, पण संचय करायचा नाही. आणि विशेषकर ठाकूर कोण होते? आचार्य. संपूर्ण जगाला त्यांना शिकवण द्यायची आहे. आचरणात इति आचार्य, आचरणात इति आचार्य. आणि ठाकूर स्वतः पण तर म्हणतात ना की मी जर 16 आणे करीन तर कुठे तुम्ही 1 आणा करू शकाल. म्हणून तुमच्या आणि माझ्याकरता ठाकूरांनी इतके कष्ट सहन केले, इतका त्रास सहन केला. एकदा ठाकूरांच्या मनात आलं की हे पहा, या सगळ्या ज्या लीला घडलेल्या ना, पहा, जेव्हा आपण ठाकूरांना बघतो अवतार दृष्टींनी, म्हणजे एक ठाकूरांचं चरित्र इतकं एक अद्भुत आहे की मानव सजून, आणि त्यांनी आपल्या पुढे सगळी लीला मांडलेली आहे की पहा, ते फार सुंदर एक वाक्य आहे, गॉड बिकम मॅन सो दॅट मॅन कॅन बिकम गॉड.
गॉड बिकम मॅन सो दॅट मॅन कॅन बिकम गॉड. म्हणजे त्यांना बघून आपल्याला शिकायचं आहे. त्यांच्या मनामध्ये एकदा एक स्पृहा निर्माण झाली बरं, की एक चांगला खूप किमती शॉल घालायची. निरोप पाठवला मथुरबाबूंना. आता मथुरबाबू तो आपला जीव द्यायला सुद्धा तयार. बाबांनी स्वतः काहीतरी मागितलं आहे. चांगला एक खूप किमती काश्मीरी शॉल त्यांच्याकरता ते घेऊन आलेत. ठाकूरांनी ती शॉल घातली सुद्धा बरं. हे सगळे डिटेल्स, मायन्यूट डिटेल्स लीला प्रसंगामध्ये किंवा वचनामध्ये आपल्याला बघायला मिळतील. आणि ती शॉल घातल्यानंतर जे कोणी उपस्थित होते, जे कोणी येणारे होते, प्रत्येकाला का हो कशी आहे, नवीन घेतली आहे. लहान मूल करतं ना की माझ्या बाबांनी पहा मला एक नवीन शर्ट आणून दिलं आहे, नवीन हाफ पॅन्ट आणून दिलेली आहे. तसं कौतुक सुरू आहे. ते कौतुक 5 की 10 मिनटंसुद्धा चाललं की नाही चाललं माहीत नाही. म्हणे ही शाल, ही महागडी शाल घातल्याने मनुष्या मनामध्ये अहंकार येतो आणि त्या अहंकारामुळे तो ईश्वरापासून दूर जातो. स्वतःला काहीतरी तो एक विशिष्ट समजतो. हे 3 वाक्य उद्गारतात आणि ती शाल काढतात, जमिनीवरती आपटतात आणि त्याच्यावरती थुई 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 नाचतात. आणि हेच वाक्य की या प्रकारच्या गोष्टी घातल्याने मनुष्याच्या मनामध्ये अहंकार निर्माण होतो, तो ईश्वरापासून दूर जातो. इतर लोकांपासून मी काहीतरी विशिष्ट आहे अशी भावना त्याच्यामध्ये मनात येते. मला ही शाल नको. ही बातमी लागलीच. आता जटीला कुटीला सगळ्या दूर असतात. बातमी जाते मथुरबाबूंकडे. मथुरबाबू प्रसन्नच होतात की बाबांनी जे केलं ते योग्यच केलं. निस्पृह. पहा हा फरक असतो. आता आपण सामान्य जीवाची चर्चा करणार नाही. आपण साधक आहोत आणि आत्मसाक्षात्कारी महापुरुष. तर मी मुद्दाम ह्या छोट्या छोट्या घटना सांगतोय. याच्यातून त्यांचा त्याग किती मोठा होता. मास्टर महाशयला सांगतात एका दिवशी की अहो मला एक धोत्रजोड आणून द्या ना. आता पहा ठाकूर जेव्हा स्वतःहून काही मागतात तर क्षमा करा, किती त्यांना आनंद होतो. तर मास्टर मास्टर विचार करतात एक कशाला घेऊन जायचे, 2 घेऊन जायचे ना. लागलीच दुसऱ्या तिसऱ्या दिवशी किंवा पुढच्या खेपेला जेव्हा जातात 2 सुंदर धोत्याचे जोड घेऊन जातात आणि ठाकूरांपुढे मोठ्या अदबीने, प्रेमाने, आदराने त्यांना ते देतात की ठाकूर आपल्याकरता हे धोत्र आणलेली आहेत. ठाकूर कौतुक करतात, खूप छान. पण ते त्यांच्या स्मरणात आणून देतात, ध्यानात आणून देतात की मी तुम्हाला किती धोत्रजोड मागितले होते. म्हणे 1, दुसरी कशाला आणली, ही तुमच्याकडे असू द्या, कदाचित तुम्हाला याचा उपयोग होईल. ठाकूरांनी एकच धोत्रजोड, त्यांचे फाटलं होतं धोत्र म्हणून ते एकच धोत्रजोड घेतलं. हे पहा ह्या कोटीचा आचार्य म्हणतात की आचरणात इति आचार्य निस्पृह. निस्पृह, कोणत्याही प्रकारची स्पृहा जी एक साधकामध्ये असते जीवननिर्वाह करता, पण ती स्पृहा त्यांच्यामध्ये सुद्धा नसते. विहाय कामान्य सर्वान पुमांश्चरति निस्पृह. कोणत्याही प्रकारची कामना तर सोडूनच द्या हो. वर्जनीय गोष्टी तर केव्हाच स्वाहा झालेल्या असतात. पण स्पृहा म्हणजे अवर्जनीय गोष्टी ज्याच्याकरता आपण आपल्यामध्ये बऱ्याच अजून आसक्ती आहेत, तर त्या सर्व गोष्टी त्यासुद्धा कोणत्याही आत्मसाक्षात्कारी महापुरुष आचार्यमध्ये त्या बघायला आपल्याला मिळत नाही. ॲब्सोल्युटली बघायला मिळत नाही. आणि अवतार जर सोडून जर श्रेष्ठ संत महापुरुषसुद्धा बघितले, संत ज्ञानेश्वर महाराज, समर्थ रामदास स्वामी, संत तुकाराम महाराज, पहा हे पण आचार्य होते. जरी अवतार नव्हते, आचार्य होते. यांच्या जीवनामध्ये सुद्धा आपल्याला ती निस्पृहता बघायला मिळते. यांचं चरित्र आपल्या सगळ्यांना माहीत आहे, वेगळे काही सांगायला नको मला.
तर ही निस्पृहता यांच्या जीवनात सुद्धा आपल्याला तशीच बघायला मिळते. विहाय कामान्यः सर्वान् पुमांश्चरति निस्पृहः निर्ममो निरहंकारः स शांतीम अधिगच्छति. पहा, आता जी शांती आत्मसाक्षात्कारी महापुरुषांना मिळत असते त्याच्याकरता काय केलं पाहिजे? निर्ममो निरहंकारः. आता निस्पृह ती पण एक म्हणजे अट आहे, तिची चर्चा आपण ऑलरेडी केलेली आहे. तर आता आपण निर्मम म्हणजे काय असतं ते बघूया. निर्मम म्हणजे आपण म्हणतो ना, काय निर्दयी आहे निर्मम, त्या अर्थाने नव्हे बरं, म्हणजे जिथे ममत्व नाही आहे. ज्या ज्या गोष्टींचा व्यवहार आपण करत असतो त्या सगळ्या गोष्टींप्रती आपलं एक ममत्व असतो. मग ते आपले घरातले आपले स्वजन असोत की वस्तू असोत, प्रत्येकामध्ये आपलं एक ममत्व जडलेलं असतं. माझी कार, माझा मोबाईल, माझा फ्लॅट, जे काही असेल. तर हा ममत्वाचा भाव साधकांनी हा नाहीसा केला पाहिजे. आणि हा ममत्वाचा भाव येतो कुठून? अहमबोधामुळे. अहमबोध म्हणजे काय? मी शरीर आहे. पहा, फिरून त्याच गोष्टी येतात रिपीटेडली. हे शरीर सत्य आहे, यातून अहमबोध निर्माण झाला. माझे आई, माझे वडील, माझा भाऊ, माझी बहीण, माझी मुलं, माझी पत्नी, माझा मोबाईल, हे काय आहे? हा अहमबोध झाला. आणि एकदा अहमबोध निर्माण झाला, एकदा जर का आपण असत वस्तूशी जोडल्या गेलो तर अहम बरोबर काय झालं? ममत्व आलंच. मी शरीर, माझा मोबाईल, मी शरीर, माझी आई, मी शरीर, माझे बाबा, मी शरीर, माझी पत्नी, मी शरीर, माझे मुलं, माझ्या वस्तू. अहम जिथे आला तिथे ममत्व हे येणारच. तुम्ही याला नाही याच्याला ते अहम जिथे असेल तिथे ममत्व तुम्ही सोडूच शकत नाही. आणि याला घालवण्याकरता भक्तिमार्ग किंवा ज्ञानमार्ग, दोन्ही मार्गाने आपण त्याला घालवू शकतो. ज्ञानमार्ग म्हणजे कसं की जेव्हा हे शरीर असत आहे आणि याच्याशी आपण जेव्हा संबंध पूर्णपणे त्याचा विच्छेद करतो, नेती करून, तेव्हा काय घडत असतं? तेव्हा आपल्या जीवनामध्ये हा अहमबोध जात असतो. पण ठाकूरांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की कलियुगामध्ये नारदीय भक्ती, अन्नगत प्राण असल्यामुळे हे या सगळ्या गोष्टी फार म्हणजे फार जास्त हे फलीभूत होत नसतात. फक्त म्हणजे जर बघितलं तर या कलियुगामध्ये जितके पण आचार्य झालेत, आचार्य शंकराच्या जीवनामध्ये बघतो आपण, तर पूर्ण अहंकार रहित होते. फक्त विद्येचा अहम त्यांनी ठेवला होता. जर विद्येचा अहम नाही ठेवला असता शरीरच टिकलं नसतं. ठाकूरांनी कोणता अहम ठेवला होता? मी ईश्वराचा दास. हा सात्विक अहम आहे, याच्यात काही हानी नाही आहे. तर आपण पण सुद्धा प्रयत्न करू शकतो की मी ईश्वराचा दास, याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची हानी मुळीच नाही आहे. पण याच्यापेक्षा कम्पॅरेटिव्हली सोपं म्हणजे शरणागतीचा भाव, की ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहे, जे मी व्यवहार करत आहोत, हे ईश्वराने मला दिलेलं आहे त्यांची साज संभाळ करण्याकरता. पहा, ही हा जो शरणागतीचा भाव आहे ना, हा उत्कृष्ट आहे असे वचनामध्ये आपण सुद्धा वाचतो. आणि शरणागतीची जेव्हा गोष्ट येते, पहा, आपण म्हणतो की शरणागती सोपी आहे ज्ञानयोगाच्या अहम घालण्यापेक्षा, पण ती सुद्धा तितकीच अवघड आहे. हो, आपल्याकडे सगळंच काही अवघड आहे. फक्त एक उदाहरण घेऊ इच्छितो शरणागतीचं, गिरीश घोषांचं. स्वतःच्या पोटचा मुलगा वारला, पण पहा, ते ठाकूरांना त्यांचा विश्वास, म्हणजे स्वामीजी सुद्धा त्यांचं कौतुक करायचे की गिरीशचा विश्वास एकदम अटल आहे, त्याची शरणागती बिलकुल अटल आहे.
कौतुक करायचे. स्वामीजी स्वतः शिवाचा अवतार त्यांचं कौतुक करायचं. आणि त्यांनी म्हटलं होतं, जेव्हा त्यांची दीक्षा झाली तर त्यांनी ठाकूरांना म्हटलं होतं की सकाळ संध्याकाळ तू थोडंसं नाम स्मरण करत जा माझं. त्यांनी स्पष्टपणे म्हटलं, माझ्याकडनं ते सगळं काही होणार नाही. म्हणजे एकदा तरी माझं नाव घे. ते मी करू शकणार नाही. काय करायचं तुम्ही करा. मग ठीक आहे, तू मला एक वकीलपत्र, तुझी सगळी जबाबदारी तू मला देत आहे असं लिहून दे. अक्षरशः गिरीश घोषनी एक असं वकीलपत्र तयार केलं होतं. आणि त्या वकीलपत्रामध्ये त्यांनी सगळी आपली जबाबदारी ठाकूरांवरती सोपवली होती. आता सोपवणं असं लिहून देणं तर सोपं असतं, पण व्यावहारिक जीवनामध्ये आपल्याकरता किती कठीण असतं. थोडासा जर कोणी अपमान केला किंवा काटा रुतला तर लागलीच आपण रडायला सुरुवात, राग करायला सुरुवात. पण गिरीश घोषांच्या जीवनामध्ये ज्यांनी आपलं सगळं काही ठाकूरांना समर्पित केलं होतं, शरणागती पत्करली होती ठाकूरांची, त्यांच्या जीवनात काय घडतं, जेव्हा स्वतःच्या पोटचं पोर मृत्युमुखी पडतं तेव्हा ते रडत सुद्धा नाही. ही आहे शरणागती. आणि जेव्हा डोळ्यामध्ये अश्रूसुद्धा नाही, लोकांना आश्चर्य वाटतं ते स्पष्टपणे म्हणतात, रडायचं असेल तर ठाकूर रडतील, त्यांचा मुलगा होता, माझी सगळी जबाबदारी मी त्यांना दिलेली आहे. रडायचं असतील तर ते रडतील, काय करायचं आहे ते करतील, मी काही करणार नाही. हे पहा, याला म्हणतात खरी शरणागती. आपल्यासारखी सोयीस्कर नसते. तर विषय काय निघाला होता आपल्या, ममत्व घालवणं. ममत्व घालवणं म्हणजे अहम कमी करणं. ज्ञानयोगाच्या माध्यमातून सुद्धा होऊ शकतं किंवा भक्तियोगाच्या माध्यमातून सुद्धा होऊ शकतं. आपल्याकरता भक्ती मार्गाचा अवलंबन करावं अशी ठाकूरांची सूचना आहे. ज्ञान मार्गाचे सुद्धा, म्हणजे आता भक्ती मार्गाचं अवलंबन करतोय म्हणून ज्ञान मार्गाकडे बघायचं सुद्धा नाही असं काही नाही आहे. दोन्ही मार्गाने आपण प्रयत्न नक्कीच केले पाहिजे. निर्ममो निरहंकार. निरहंकार म्हणजे काय, पुन्हा तेच अहंबोधच. शरीराला सत समजून जगणे, त्यातूनच स्पृहा, वासना आणि ममत्व हे सगळं निर्माण होत असतं. म्हणजे काय की आपलं जे आयडेंटिफिकेशन आहे बंधू भगिनींनो, तेच चुकीचं आहे मुळात. आपलं जे आयडेंटिफिकेशन या शरीराबरोबर आहे की हे असत शरीर सत्य आहे आणि आपल्यामध्ये निवास करणारा जे आत्मतत्व आहे ते आपण जे सत आहे त्याला असंच समजतोय. खरं ते सत आहे, पण त्याच्याशी पण आयडेंटिफाय मुळीच होत नसतो. त्याला केंद्रबिंदू करून जगण्याचा प्रयत्नसुद्धा करत नाही. आणि म्हणून काय होतं, आपला अहंकार अजून फोफावतो, त्यातून अजून आपल्या वासना निर्माण होतात, स्पृहा जात नाही, ममत्व वाढतं, अहंकार वाढतो. तर आपल्याला आणि अल्टिमेटली मग काय होतं की आपल्याला शांती लाभत नाही. जी शांती आपले सर्व, ज्याला म्हणतो की संत महापुरुषांनी ज्याचा आनंद उपभोगला आहे, आपल्याला शांती कशी मिळते, 2 तासाची, 4 तासाची, खूप झालं 2 दिवसाची, आणि पुन्हा ये रे माझ्या मागल्या. तर ह्या शांतीच्या ज्या 4 अटी आहेत की निस्पृह, ममत्वरहित होणं, निरहंकार होणं आणि कामनांचा त्याग, हे सगळं केल्याने काय घडत असतं, हे सगळं केल्याने आपल्या जीवनामध्ये आपण शांतीचे अधिकारी होत असतो. म्हणजे आज जे दोन्ही श्लोक आपण चर्चा केली, 70 आणि 71वा, या दोघांमध्ये शांतीचीच चर्चा केली गेलेली आहे. कोणती शांती, जी शांती आपल्या आत्मसाक्षात्कारी किंवा स्थितप्रज्ञ महापुरुषांनी आपल्या जीवनामध्ये अनुभवलेली आहे, आणि ती शांती आपल्याला सुद्धा प्राप्त करायची आहे. तर आपण आपल्या जीवनामध्ये या असत शरीराशी संबंध विच्छेद करून, निस्पृह होऊन, ममत्वरहित होऊन आणि अहंकार सोडून जर आपण जगण्याचा प्रयत्न केला तर ही शांती आपल्याला सुद्धा लाभेल. थोडासा वेळ आहे आणि शेवटचा श्लोक आहे, तर याची थोडी चर्चा करून मग तिथे थांबूया. 2रा अध्याय पहा इथे पूर्ण होत आलेला आहे.
एषा ब्राह्मी स्थिती पार्थ नैनां प्राप्य विमुह्यति स्थित्वा स्यामन्तकालेपि ब्रह्मनिर्वाण मृच्छति. एषा ब्राह्मी स्थिती पार्थ नैनां प्राप्य विमुह्यति. अशा प्रकारच्या ब्रह्मतत्वाची स्थिती प्राप्त केल्यानंतर काय होतं? जो साधक असतो तो कधी पुन्हा मोहात पडत नाही. स्थित्वा स्यामन्तकालेपि ब्रह्मनिर्वाण मृच्छति. आणि तो ब्रह्मतत्वामध्ये स्थित होऊन आणि अंतकाळीही त्या ब्रह्मी स्थितीमध्ये स्थिर होऊन ब्रह्मानंद पद तो मिळवतो. मृच्छति. पहा, ही सगळी चर्चा कुठून सुरू झाली होती लक्षात आहे का? हा जगा श्लोक चालू झाले होते की स्थितप्रज्ञस्य का भाषा समाधिस्तस्य केशव स्थितहृदयी किं प्रभाषेत किमासीत व्रजेत किम. की हा स्थितप्रज्ञ पुरुष चालतो कसा, बोलतो कसा, त्याचे लक्षणं काय आहेत, तो बसतो कसा, हे सगळं विचारलं होतं. तर हे सगळे लक्षणं त्यांनी आत्तापर्यंत सांगून शेवटी काय सांगतात की अशा ब्राह्मी स्थितीला प्राप्त झालेला जो पुरुष असतो तो कधी पण मोहात पडत नाही. आणि स्थित्वा स्यामन्तकालेपि आपल्या जीवनाच्या शेवटी सुद्धा त्यांनी ते प्राप्त केलं तरी सुद्धा त्या ब्रह्मस्थिती जी आहे, निर्वाणाची स्थिती आहे, तो त्याला प्राप्त होत असतो. एखाद्या माणसाचं ब्रह्मज्ञान होतं म्हणजे काय त्याला दोन शिंग फुटतात का? माताजी म्हणतात आपल्या नव्हे. काय होतं? त्याच्या सगळ्या वासना कामना नष्ट होऊन जातात. वासना कामना नष्ट होतात म्हणजे काय होतं? अरे जिथे वासना कामनाच नाही आहे तो मोहात पडेल कुठे? तो मोहात पडणार कुठे? आपण आत्ताच उदाहरण घेतलं होतं की एक सत म्हणजे आत्मसाक्षात्कारी महापुरुष आणि एक साधक दोघेही रस्त्यावरती जात असताना समजा त्यांना एखाद्या सोन्याचं काहीतरी आभूषण पडलेलं दिसलं तर जो साधक आहे तो आपल्या मनामध्ये खूप विचार आणेल वैराग्याचे. हे सोनं काय, हे सोनं घेऊन मी काय केलं आतापर्यंत, काय त्यांनी लाभत असतं, अशांतीच लाभत असते. म्हणजे वैराग्य आणून आपल्या मनामधलं तो प्रलोभन कमी करण्याचा प्रयत्न करेल. आणि प्रलोभन कमी नाही झालं तर ते आभूषण तो उचलणार. पण आत्मसाक्षात्कारी महापुरुष काय करणार? त्याला हे लक्षात येतं, अरे हे सोन्याची चमक ही कशामुळे? त्या आत्मतत्वामुळेच आहे. त्या आत्मतत्व चमकत आहे त्याच्यामुळेच ही सोन्यामध्ये चमक दिसत आहे. न तत्र सूर्यो भाती न चंद्रतारकम नेमा नेमा विद्युतो भांती कुतोयमग्निः तमेव भांतम अनुभाती सर्वम तस्य भासा सर्व इदम विभाती. अरे त्या ब्रह्मतत्वामध्ये न तत्र सूर्यो भाती, मुंडक उपनिषद, न तत्र सूर्यो भाती, तिथे सूर्यसुद्धा चमकत नाही का? त्या आत्मतत्वाचा प्रकाशच इतका जबरदस्त आहे, त्याचीच चमक आहे जगामध्ये. मग आम्हाला का दिसत नाही? मोहात पडलेलो आहोत, स्थितप्रज्ञ झालेलो नाही आहोत. न तत्र सूर्यो भाती न चंद्रतारकम नेमा. अरे जिथे सूर्याची चमक सुद्धा फिकी पडलेली आहे तिथे न तत्र सूर्यो भाती न चंद्रतारकम नेमा. ते चंद्रमा आणि टिमटिमणारे तारे कुठे आले? नेमा विद्युतो भांतीही कुतोयम अग्निः. तिथे विद्युत सुद्धा चमकत नाही. नेमा विद्युतो भांती कुतोयम अग्नि. अग्नीला स्थान कुठे आहे तिथे? ह्या सगळ्यांची चमक त्या आत्मतत्वामुळे आहे. तमेव भांतम अनुभाती सर्वम. ते चमकत आहे म्हणून या जगाची जी आपल्याला चमचमाट ज्याला म्हणून दिसतीये ना, त्या आत्मतत्वामुळे दिसतीये. तस्य भासा, त्याच्या चमकण्याने हे सगळं जग चमकत आहे. आणि ती गोष्ट एकदा प्राप्त झाल्याने काय होत असते? आपला मोह नष्ट होतो. आपण आत्ता आपल्या व्यक्तिमत्वाला घेऊन खूप स्तोम माजवत असतो. माझं व्यक्तिमत्व. जेव्हा आत्मसाक्षात्कार घडतो ना, हे पहा, आपल्या या अहममुळे आपण आपलं व्यक्तिमत्व घडवण्याचा प्रयत्न करत असतो.
पण जेव्हा आत्मसाक्षात्कार घडतो तेव्हा हे क्षुद्र व्यक्तिमत्व एकदम नाहीसं होतं आणि काय होतं, आपण त्या अनंतामध्ये विलीन होऊन जातो. आपलं क्षुद्र व्यक्तिमत्व हरवून त्या अनंतामध्ये विलीन होऊन जातं. आणि याच्या एक अतिशय सुंदर आणि अतिशय बोलकं उदाहरण स्वामी विवेकानंदाच्या जीवनातली घडलेली एक घटना आहे. मॅडम इमा काल्वे नावाच्या त्यांच्या एक शिष्या अमेरिकेमध्ये, पहा आपण चर्चा करत आहोत, एषा ब्राह्मी स्थिती पार्थ नैनाम प्राप्य विमुह्यती स्थित्वा स्यामंत कालेपी ब्रह्मनिर्वाण मृच्छती. तुमचं क्षुद्र व्यक्तिमत्व ज्याला घेऊन आपण इतकं स्तोम वाजवत असतो ते क्षुद्र आहे. ते कितीही महान असलं तरी ते या मायेच्या राज्यातलं आहे. जेव्हा ते क्षुद्र व्यक्तिमत्व त्याचा त्याग करतो, निर्गच्छती जगज्जालात पंजरातिव केसरी, तेव्हा आपलं खरं स्वरूप ते प्रगट होत असतं. मॅडम इमा काल्वे अमेरिकेच्या एक खूप धनाढ्य व्यक्तिमत्व, दिसायला अतिशय सुंदर, खूप कमी वयामध्ये खूप पैसे प्रसिद्धी कमवलेली, पण जीवनात अशांती असल्यामुळे स्वामीजींच्या त्या शिष्य बनल्या होत्या. आणि त्यांना हेच कन्सेप्ट की पहा आपलं हे क्षुद्र व्यक्तिमत्व याला काही अर्थ नाही आहे, हे टाकलं पाहिजे जर आपल्याला अनंत व्यक्तिमत्व घडवायचं असेल तर. हे विचार त्यांना बिलकुल पटत नव्हते. आणि जेव्हा त्यांना हे विचार पटत नव्हते तेव्हा स्वामीजींनी त्यांना एक गोष्ट सांगितली की आकाशामधून एक पाण्याची छोटीशी एक ड्रॉप, एक थेंब पडत होतं आणि पडता पडता ती थेंब पाण्याचं ते रडत होतं की अरे खालती समुद्र आहे आणि माझं व्यक्तिमत्व नष्ट होणार. मी जी एक पाण्याचं एक थेंब म्हणून माझं जे व्यक्तिमत्व आहे ते नेहमी करता नष्ट होणार. ती रडत होती. पण तेवढ्यात खालचा समुद्र म्हणतो की तुझं व्यक्तिमत्व नष्ट होणार हे मान्य आहे, पण माझ्यामध्ये मिसळून तू काय होणार, अनंत समुद्र. काय सुंदर घटना सांगितलेली आहे आणि काय त्याचं एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. तर हीच गोष्ट इथे भगवान सांगतात, एषा ब्राह्मी स्थिती पार्थ नैनाम प्राप्य विमुह्यती. एकदा ते ब्रह्मतत्व प्राप्त झालं की आपण कधी पण या जगाच्या प्रलोभनामध्ये पडणार नाही, मोह आपल्याला कधी होणार नाही. पुन्हा सांगतो, हे मोह का होत असतो, सत आणि असतच्या या घोटाळ्यामध्ये. जे असत आहे त्याला सत्य समजतो आणि जे खरंच सत आहे त्याला असत्य समजून आपण जगत असतो. आणि त्याच्यामुळे काय होत असतं की आपण सतत मोहामध्ये पडत असतो. पण जेव्हा आपण या असत शरीराशी आपला संबंध विच्छेद होईल आणि सत आत्माशी आपला संबंध कायमचा टिकेल, तेव्हा काय होईल की आपलं खरं व्यक्तिमत्व ते आहे. त्या व्यक्तिमत्वाशी आपण जोडल्या जाऊ आणि मग काय होणार, मग तिथे कसलं दुःख, कसला मोह, कसलं कष्ट, तिथे अनंत आनंदाचा तो सागरच आहे. आणि म्हणूनच स्थित्वा स्यामंत कालेपी ब्रह्मनिर्वाण मूर्छती. हे पहा, इथे एक लक्षात घेतलं पाहिजे, अपी शब्दाचा अर्थ काय आहे. अपी शब्दाचा अर्थ इथे फार महत्त्वाचा आहे की आपल्याला मुक्ती जी लाभते ती शरीर पण लाभू शकते आणि शरीर सुटल्यानंतर सुद्धा लाभू शकते. एक 2 मिनिट मी जास्त घेऊन हा श्लोक पूर्ण करतो, कारण की हा इथे अध्याय पूर्ण होत आहे. शरीर आणि शरीर सोडून दोन्ही प्रकारची मुक्ती होऊ शकते, म्हणून ते अपी शब्द वापरला आहे. आणि आपल्याला माहिती आहे की जर मृत्यू येऊन ठेपलेला आहे आणि त्या क्षणी सुद्धा आपण जर ईश्वराचं नाव घेतलं तरी सुद्धा मुक्ती होऊ शकते. फक्त इथे ठाकूरांचं एकच म्हणणं आहे की जर आयुष्यभर ईश्वराचं नाव घेतलेलं नाही आहे आणि शेवटच्या क्षणी जसं अजामिलने घेतलं होतं आणि त्याची मुक्ती झाली होती असं पुराण आपल्याला सांगतं, तर या चर्चेच्या संदर्भात ठाकूर काय सांगतात, इथे ते एक वाद सुरू आहे गोस्वामींबरोबर. तेव्हा ठाकूर म्हणतात की पहा, जर आयुष्यभर नाव घेतलं नसेल तर शेवटी तर नावसुद्धा येणार नाही, आणि आलं तरी ते नाव प्रेमाने आलं पाहिजे बरं. नाही तर आयुष्यभर मी नुसतंच भोग आणि भोगाचं संग्रह करण्यामध्ये गुंतलेलो आहे आणि शेवटी बिलकुल चालाकी करणार की देवाचं नाव घेऊन मी मृत्युमुखी पडणार, तसं होत नसतं. देवाचं नाव घेतलं पण देवाप्रती प्रेम आहे का. जेव्हा गोस्वामी हेच प्रश्न विचारतात, मग अजामिलची मुक्ती कशी झाली, त्यांनी ते इतके पाप केले होते. ठाकूर म्हणतात त्याचं मागच्या जन्माचं सुकृत इतकं होतं की त्यांनी या जन्मामध्ये इतके पाप करून सुद्धा शेवटी प्रेमाने
आपल्या मुलाचं नाव नारायण घेतलं आणि तो मुक्त झाला. म्हणून कोणी असं समजू नये की शरीर सोडल्यानंतर मुक्ती होते, मी आयुष्यभर आपलं भोग याच्यामध्येच लिप्त राहील आणि शेवटी एकदा नाव घेतल्याने माझं सगळं काही होऊन जाईल. तर शेवटी नावसुद्धा स्मरणात येत नसतं, एक लक्षात घेतलं पाहिजे. आणि ठाकूरच सांगतात की आयुष्यभर जर विषयामध्ये आपण गुंतलेलो असलो तर शेवटी काय होतं, एक व्यक्ती मृत्युमुखी होती आणि आता बस मृत्यू येऊन ठेपलेला आहे. सगळे मुलं, सुना, जावई, मुली येऊन तिथे उभे आहेत आणि ती व्यक्ती काय म्हणते, अरे त्या दिव्यामध्ये किती जास्त तुम्ही वात तुमची जळत आहे, ती वात जरा कमी करा. अशी स्थिती साधारण जीवाची होत असते. शेवटी नाव घेतल्याने सुद्धा मुक्ती होत असते, पण तितकं प्रेमाने ते नाव घेतलं गेलेलं पाहिजे आणि त्याच्याकरताच आयुष्यभराची साधना आवश्यक आहे. तेव्हाच एषा ब्राह्मी स्थिती पार्थ नैनाम प्राप्य विमुह्यती स्थित्वा स्यामंतकालेपी ब्रह्मनिर्वाण मृच्छती. ब्रह्माला प्राप्त झालेल्या पुरुषाची ही स्थिती आहे. ही प्राप्त झाल्याने योगी कधी मोहित होत नसतो. नैनाम प्राप्य विमुह्यती आणि अंतकाळीही या ब्राह्मी स्थितीत स्थिर होऊन ब्रह्मानंदाला तो प्राप्त होत असतो. बंधू भगिनींनो, हा अध्याय जो आपण 18 मेला सुरू केला होता, पहिला चॅप्टर, तर आज 17 जानेवारी आणि हा इथे पूर्ण होत आहे द्वितीय अध्याय. भगवान श्रीरामकृष्णांच्या कृपेनं आपण याचं सगळं एक सखोल अध्ययन करू शकलो आहोत. येत्या शुक्रवारपासून आपण तृतीय अध्याय हे सुरू करणार आहोत, कर्मयोग. आणि विशेष करून अर्जुनाचे एक प्रश्न काही असतात की ज्ञानाचं इतका महत्त्व आहे तर कमी कर्माला तुम्ही कशामध्ये मला तुम्ही गुंतवून ठेवता वगैरे वगैरे, आणि ते प्रश्न आपलेच आहेत. तर या सगळ्यांची चर्चा आपण येत्या शुक्रवारपासून करणार आहोत. येत्या बुधवारी आत्मबोध हा वर्ग होणार आहे. त्या वर्गामध्ये आपल्या सर्वांशी पुन्हा एकदा भेट होईल अशी आशा मनात ठेवून मी आपल्या सर्वांशी निरोप घेतो. नमस्कार. ओम शांती शांती शांती. हरि ओम तत्सत. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.